सिम कार्डचा एक कोपरा थोडासा कापलेला का असतो किंवा सिम कार्डचं डिझाईन असंच काय याचा तुम्ही कधी विचार केलाय? आपण आपल्या रोजच्या वापरात अशा अनेक वस्तू बघत असतो ज्याकडे आपलं कधी लक्षच नसतं. मग ते त्याचं डिझाईन असो किंवा त्याचा वापर करण्याची पद्धत असो. खरं तर सिम कार्डचा हा आकार केवळ दिसण्यासाठी नाहीये, तर त्यामागे आपला वापर सोपा व्हावा यासाठी एक विशेष अभियांत्रिकी कल्पना दडलेली आहे. आपण सध्या वापरत असलेल्या सिम कार्डचा एक कोपरा हा कापलेला असतो. पण यापूर्वी याचं डिझाईन असं नव्हतं. मोबाईल फोनच्या सुरुवातीच्या काळामध्ये सिम कार्ड हे पूर्णपणे चौकोनी आकारात येत होतं. खरं तर यावेळेला बहुसंख्य लोकांना सिम कार्ड मोबाईलमध्ये कोणत्या दिशेने घालायचं हे समजण्यासाठी अडचण येत होती. अनेक वेळा लोक सिम कार्ड उलटं किंवा चुकीच्या दिशेने घालण्याचा प्रयत्न करत होते. आता त्यामुळे सिम कार्ड तर खराब व्हायचंच, पण त्या मोबाईलचा सिम स्लॉट सुद्धा खराब होण्याची भीती होती. आता युजर्सना येणारी समस्या लक्षात घेत दूरसंचार कंपनी आणि मोबाईल कंपन्यांनी सिम कार्डचं डिझाईन बदलण्याचा निर्णय घेतला. आता सिम कार्डचा एक कोपरा कापण्यामागे पोकायोके हे डिझाईन संकल्पना आहे. हा शब्द खरं तर जपानी आहे आणि याचा अर्थ असा आहे की चुकून सुद्धा चूक न होणे. सिम कार्डचा कोपरा आणि सिम ट्रेमध्ये अशा प्रकारचा कट असतो जेणेकरून सिम कार्ड घालताना तुमच्याकडून कोणती चूकच होणार नाही. आता तंत्रज्ञान जसं जसं प्रगत झालं तसे तसे मोबाईल फोन अधिक स्टायलिश झाले किंवा कॉम्पॅक्ट झाले आणि या सगळ्यामुळे सिम कार्डचा आकार सुद्धा बदलत गेला. जसं मिनी सिम आलं, मायक्रो सिम आलं, नॅनो सिम आलं. पण प्रत्येक सिम कार्डमध्ये एक गोष्ट नेहमीच कॉमन राहिली, ती म्हणजे कोपऱ्यात असलेला कट. अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.